मॉर्निंग सर्वांना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आज सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज या ऑनलाईन चर्चमध्ये आपण प्रभूला धन्यवाद देऊया की परमेश्वराने इथपर्यंत आपल्याला सर्वांना सांभाळलेलं आहे. प्रभूने आपली काळजी घेतलेली आहे आणि मी विश्वास ठेवतो की आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये आपापल्या ठिकाणामध्ये सुरक्षित आहात आणि देव तुमची काळजी घेत आहे. चला आजच्या उपासनेला आराधनेला आपण सुरुवात करूयात आणि सुरुवातीची प्रार्थना करू आणि आजची भक्ती देवाने आशीर्वादित करावी. आजचं वचन प्रभूने आशीर्वादित करावं यासाठी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करू. स्वर्गीय थोर सर्व शक्तिमान जिवंत देव बापा, जग आणि जगातले निर्माण करत्या, आम्ही तुझ्या चरणापाशी नतमस्तक होतो. प्रभू तू आमचा आधार, तू आमचा मार्गदर्शक, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस आणि म्हणून आम्हाला काही कमी पडत नाही. आम्ही सुरक्षित आहोत. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझं गौरव करतो आणि तुला उंच करतो. प्रभूजी आजच्या या ऑनलाईन प्रार्थनेला आम्ही सुरुवात करीत असताना प्रभूजी आज या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, वचन ऐकण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी प्रत्येकाचं हृदय तू पुन्हा उल्हासित कर. प्रत्येकाच्या मनाची तू तयारी कर आणि प्रभू तुझं कार्य होऊ दे. मनापासून तुझे आभार मानतो की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून आहे, आमेन. प्रभूला गौरव असो. आपण देवाच्या स्तुतीसाठी सर्वांनी गीत गाऊयात. जय देने वाले प्रभू येशू को कोटी कोटी धन्यवाद. आपला प्रभू जय देणार आहे, त्यामुळे प्रेरणा निराश होण्याची गरज नाही. अपयश जरी आलं, जरी संकट आले, जरी परिस्थिती आली तरी आम्हाला निराश व्हायचं नाही, खचून जायचं नाही, कारण आपला प्रभू विजयी देव आहे आणि प्रभूमध्ये आपण विजय साजरा केलेला आहे. परमेश्वराने आमच्यासाठी विजय दिलेला आहे. म्हणून प्रभूच्या गौरवासाठी आपण हे गीत गाऊयात आणि प्रभूची आराधना करूयात. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरुनी गाऊया. हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरुनी गाऊया. येशू जिवंत आहे, तो येणार आहे. येशू जिवंत आहे, तो येणार आहे. जय देणाऱ्या प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. जीवन देणाऱ्या प्रभू येशूला जीवन भर धन्यवाद. जय देणाऱ्या प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. जीवन देणाऱ्या प्रभू येशूला जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरुनी गाऊया. हालेलुया हालेलुया गाऊया आत्म्याने भरुनी गाऊया. येशू जिवंत आहे, तो येणार आहे. येशू जिवंत आहे, तो येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक गीत आपण परमेश्वराच्या आराधनेसाठी गाणार आहोत, स्तुतीसाठी. आराधना आराधना स्तुती आराधना आराधना. आराधना आराधना स्तुती आराधना आराधना. सुबह की समय शाम की समय आराधना पिता को. सुबह की समय शाम की समय आराधना पिता को. आराधना आराधना स्तुति आराधना आराधना.
तुझे आराधना, पवित्र आत्मा तुझे आराधना, मेरे साथी तुझे आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, सुबह की समय शाम की समय आराधना पिता को, सुबह की समय शाम की समय आराधना पिता को, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुती आराधना आराधना. प्रभूला गौरव असो. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूयात आणि आपण आराधना करूयात. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपल्या प्रभूच्या सानिध्यामध्ये जात असताना आपल्या मनाची आपण तयारी करू. वचन ऐकण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करूयात. जो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, जो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, या जगात आपण एकटे नाहीयेत, प्रभू आपल्या सोबत आहे. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या शक्य करणारा फक्त प्रभू आहे. म्हणून आपण सर्वांनी आपले डोळे बंद करून त्याची आराधना करू आणि आराधनेचे एक गीत गाणार आहोत. आणि या गीताच्या द्वारे मला विश्वास आहे की देव तुमचा विश्वास नक्कीच वाढवेल. धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ्य देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ्य देने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. असंभव को संभव करने वाला यीशु
मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा सहारा है। प्रभू तो आमचा सहारा, आमचा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे। आमचा देव आम्हाला कधीही सोडत नाही, कधी टाकून देत नाही। जेव्हा जेव्हा आमच्या जीवनात आम्हाला अशक्य अशी परिस्थिती वाटू लागते, आम्हाला असं वाटतं की आता आमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही, बिकट परिस्थिती आहे, परंतु अशा वेळेला तू आम्हाला धीर देतोस आणि म्हणतोस तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे। ती अशक्य गोष्ट शक्य करणारा मी देव तुझ्या बरोबर आहे। आणि तू वेळोवेळी तू आम्हाला धीर देतोस, आधार देतोस। या परिस्थितीतही प्रभू तू आमची काळजी घेतोस, आभार मानतो। प्रभू येशू, इथून पुढची सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करीत आहे। प्रार्थना येशूच्या द्वारे केली म्हणून आहे, आमेन आमेन। प्रभूचं मी मनापासून गौरव करतो। या ऑनलाईन माध्यमातून देव दर रविवारी आपल्या संगती बोलत आहे त्याच्या वचनाच्या द्वारे। आणि दर रविवारी आपण या ऑनलाईन माध्यमातून जमत असताना जे वचन परमेश्वराचं आपल्या समोर येतं, आपल्याकडे येतं, ते वचन आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे। कारण बायबल सांगते की आम्ही देवाचं वचन नेहमी आनंदाने वचन स्वीकारणारे लेकरं झाले पाहिजे। जसं थेसलोनिकेतील मंडळीतले लोक बिकट परिस्थितीत, बिकट समस्येमध्ये असताना त्यांनी आनंदाने देवाचं वचन स्वीकारलेलं आहे। आणि आपण सुद्धा प्रत्येक परिस्थितीत आनंदाने वचन स्वीकारून प्रभूचं आपण अनुकरण करणारे झालं पाहिजे। आणि यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत। आणि मध्यस्थीची प्रार्थना करण्याच्या आधी आपण जे प्रभूचं आहे ते प्रभूला देणार आहोत। अर्पणाच्या द्वारे आपण देवाची आराधना करणार आहोत। मी मागच्या वेळेस सांगितले की चर्च बंद आहे म्हणून देवाच्या आज्ञा बंद नाहीये, पवित्र शास्त्र बंद नाहीये, सर्व काही आम्ही पाळू शकतो। कारण जर पवित्र शास्त्राप्रमाणे जर आम्ही बघितलं तर परमेश्वर हाताने बांधलेल्या मंदिरात परमेश्वर नाहीये। प्रभूने आम्हाला सांगितले की जिथं दोघं किंवा तिघं एकत्रित येऊन प्रार्थना करतील त्या ठिकाणी मी उपस्थित आहे। आणि देवाला गौरव असो की आज जरी ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण प्रार्थना घेत आहोत, प्रत्येक जर तुम्ही प्रार्थनेला बसलेला आहे तर तिथं चर्च भरलेला आहे। प्रत्येक घराघरामध्ये आज चर्च भरत आहे। आणि ह्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो की एका वेळेला मी अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये येऊन आपण प्रार्थना करीत आहोत। आणि ही चांगली गोष्ट प्रभू संधी आम्हाला परमेश्वर देत आहे। जे प्रभूच आहे ते आपण देणार आहोत। आणि मला आनंद वाटतो की पुष्कळ जण ज्यावेळेला मी ऑनलाईन प्रार्थना आपण घेत आहोत आणि मागच्या 2 आठवड्यापासून आपण अर्पण पण घेत आहोत। आणि मला आनंद वाटतो की त्या देवाच्या लेकरांबद्दल की जे घरामध्ये प्रार्थनेला बसतात मोबाईल समोर, आणि ज्यावेळेला मी अर्पण इथं भंडारामध्ये टाकतो त्यावेळेला ते सुद्धा अर्पण टाकतात, अर्पण ठेवतात। आणि बरेच जणांनी मला भेटून आणि प्रत्यक्ष भेटून आणि ऑनलाईन वर त्यांनी अकाउंटवर जमा केलेले आहेत अर्पण। आणि खरंच देव बाप त्यांच्या सोबत आहे। आपण देवाशी विश्वासू असलं पाहिजे, देवाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे, देवाला देण्यात आपण नेहमी पुढे असलं पाहिजे, ही देव आमच्याकडून अपेक्षा करीत आहे। आणि त्याचप्रमाणे मी त्या सर्वांची सुद्धा मनापासून आभार मानतो की जे देवाच्या सेवेला हातभार लावत आहेत। या लॉकडाऊन मध्ये सुद्धा सर्व परिस्थिती बिकट असताना सुद्धा ती देवाची सेवा बंद पडून दिली नाही त्यांनी। आणि त्यांनी आपले दशांश आणि आपले अर्पण वेळच्या वेळेला न चुकता त्यांनी दिलेले आहेत आणि देत आहेत। फार थोडेके लोक आहेत, विश्वासणारे आहेत, देवाचे लेकरं आहेत की ज्यांना देवाचं वचन माहिती की आम्ही आमचे दशांश देवाच्या भांडारात आणले पाहिजे। आणि त्या सर्वांचे मी प्रभूमध्ये मनापासून आभार मानतो की ते देवाच्या सेवेला हातभार लावत आहेत, देवाची सेवा बंद पडू देत नाहीयेत आणि त्याद्वारे देवाची सेवा होत आहे।
काही ठिकाणांमध्ये मला जाण्याची संधी मिळत आहे प्रार्थनेसाठी, परंतु सर्वच ठिकाणी मी नाही जाऊ शकत. परंतु तरी देखील ते ज्यांच्याकडे मी जाऊ शकत नाही ते सुद्धा प्रार्थना करण्यात आणि देवाला देण्यामध्ये कमी नाहीयेत. असे पुष्कळ जण आहेत की या जवळजवळ 4 ते 5 महिने झालं, 5-6 महिने झालं मी कुणाच्याही घरी प्रार्थनेला जाऊ शकलो नाही. तरी देखील त्यांनी वेळच्या वेळेला दर महिन्याला न चुकता आपले दशांश त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींबद्दल मी प्रभूचे आभार मानतो आणि त्या सर्वांचे की जे प्रभूच्या सेवेसाठी हातभार लावत आहेत. जे प्रभूचं आहे ते आपण परमेश्वराला देऊन प्रभूची आपण आराधना करूयात. आणि प्रार्थना करीत असताना आपण आपल्या मंडळीसाठी आणि मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मसवडसाठी, वाठा स्टेशन मधील, मसवडमधील प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. या दिवसांमध्ये परमेश्वराने त्यांना सांभाळावं, प्रभूने त्यांची काळजी घ्यावी, यासाठी सुद्धा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या चर्चसाठी. नुकतंच मला तिथले जे मॅनेजर आहेत त्यांनी मला फोनवर सांगितलं की तुम्ही तुमचे जे सामान आहे, चर्चचं सामान आहे, ते सर्व घेऊन जावा. आणि ते सांगितल्यानंतर थोडंसं मी विचारात पडलो आणि मी देवाला एकच म्हटलं की देवा, जी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कर. आणि त्याने आपल्याला चर्चचा हॉल रिकामा करण्यासाठी सांगितलेला आहे. कृपया ह्यासाठी सुद्धा रोजच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की आपल्याला देवानी ती जागा परत उपलब्ध करून द्यावी. त्यांनी सांगितलं की तिथं त्यांना कोविड सेंटर उभा करायचंय. गव्हर्नमेंटनी त्यांना ती मागणी केली त्या हॉलसाठी. तिथले 3 मजले आहेत, ते 3 मजले कोविड सेंटर म्हणून ते उपयोगात आणणार आहेत. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला द्याल का, तर ते होय बोललेत, परंतु माहित नाही. परंतु आपण देवावर भरोसा ठेवूयात, मनुष्यावर नव्हे. आणि देवाने आपली ही गरज जी आहे, महत्वाची गरज आहे, आपली मंडळी आहे, चर्च आहे, हॉल आहे, तो आपल्याला प्रभूने परत उपलब्ध करून द्यावा. यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये रोज आठवण ठेवा. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करणार आहोत. येत्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. देवाने त्यांच्यासाठी हे वर्ष, येणारं वर्ष आशीर्वादित करावं, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तू सर्वशक्तिमान देव आहे, तुला सर्व काही शक्य आहे. प्रभू, आजपर्यंत जी लेकरं अर्पण आणि दशांश देण्याच्या द्वारे तुझी सेवा करीत आहेत, तुझ्या सेवेमध्ये परमेश्वर बाप्पा तुला हातभार लावत आहेत, सेवा तुझी बंद पडू नये म्हणून. आणि ही सेवा अखंडपणे चालू राहण्यासाठी प्रभू ते आपल्या दशांश आणि अर्पण देत आहेत आणि देण्याच्या द्वारे तुझी सेवा करीत आहेत. याबद्दल प्रभू मी तुझे आभार मानतो. त्या लेकरांना तू भरपूर आणि विपुल आशीर्वादित कर. मी त्या परमेश्वर बाप्पा, जे आम्ही ऑनलाईन चर्च जर घेत आहोत तर आम्ही ऑनलाईन अर्पण सुद्धा घेत आहोत. आणि प्रभूजी, खरोखर प्रभू तू बायबल मध्ये तुझं वचन सांगते की जो संतोषाने देतात तेच तुला आवडतात. आणि बापा, खरोखर ते लेकर तुला आवडलेले आहेत की जे चर्चचं दान, जे भांडारामध्ये आम्ही टाकतो प्रभू, ते अर्पण सुद्धा प्रभू ते बाजूला काढून ठेवत आहेत आणि ते माझ्याकडे आणून जमा करीत आहेत. प्रभू परमेश्वर बाप्पा, या सर्व गोष्टींबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. प्रभू तुझे आभार मानतो आणि त्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. मी प्रार्थना करीत आहे मसवडसाठी, त्याचप्रमाणे वाठा स्टेशन आणि मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहे. तिथल्या सर्व मसवडमधील विश्वासणाऱ्यांसाठी, वाठा स्टेशन मधील विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू मागत आहे. त्या सर्वांना प्रभू तू सांभाळ. त्या सर्वांची प्रभू तू काळजी घे पित्या. प्रभू, त्यांना काहीही कमी पडू देऊ नको. या परिस्थितीतही तू त्यांचा आधार, तू त्यांचा रक्षक आणि तू त्यांचा मेंढपाळ हो प्रभू. देवा, ज्यांचे या येत्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहे. प्रभू, त्यांचे वाढदिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचे, यशाचे, लाभाचे आणि भरभराटीचे जाऊ दे. जसं मागील वर्षभर तू त्या सर्वांना सांभाळलंस, तसं इथून पुढेही प्रभू त्या सर्वांची तू काळजी घे आणि त्याचा सांभाळ कर. प्रिय प्रभू, आम्ही जे काही प्रभू आम्हाला नुकतंच आम्ही जिथं प्रेयर घेतो त्या हॉलमध्ये प्रभू त्यांनी आम्हाला तिथलं सामान घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु प्रभू, आम्हाला माहिती आहे प्रभूजी की जे तो आमच्यासाठी योजलेलं आहे ते आमच्यासाठी नक्कीच चांगलं आहे. आणि प्रभू, तू आजपर्यंत आम्हाला कधी लज्जित आणि पजित होऊ दिलेलं नाहीस. म्हणून प्रभू तुझे मनापासून गौरव करतो आणि तुझे आभार मानतो. मी त्या परमेश्वर बाप्पा, आजचं वचनही या आमच्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित कर आणि लाभाचं कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे केली म्हणून आहे. आमेन.
आमेन. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि मला विश्वास आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात. आणि महत्वाचा विषय आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. जर तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसलेला असाल तर कृपया पवित्र शास्त्रामधून आपण काढूया. मलाकी याचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10वं वचन. कदाचित तुमच्यापैकी बरेच जणांना हे माहिती असेल वचन आणि तुम्ही ओळखलं सुद्धा असेल, परंतु मी ते वचन वाचत आहे तुमच्या समोर. मलाकी 3रा अध्याय 10वं वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, प्रभू म्हणतो, देव म्हणतो काय, तर माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. परत एकदा वाचतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटी उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. आमेन. प्रभू वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. तुम्हाला आता समजलं असेल की मी कोणत्या विषयावर तुमच्या संगती बोलणार आहे, बरोबर. दशांश आणि अर्पणे ह्या संबंधाने प्रश्न हा आहे की आम्ही दशांश का द्यायचा? आपण दशांश का द्यायचा? दिलाच पाहिजे का? नाही दिलं तर काय? किंवा दशांश का इतकं महत्वाचं आहे की तो आम्ही परमेश्वराला दिला पाहिजे? ह्याची जी उत्तर आहेत, ही उत्तर पवित्र शास्त्रामधूनच आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, देवाचं वचन हे आमच्यासाठी आहे, आमच्या हितासाठी आहे, आमच्या प्रगतीसाठी आहे, आम्हाला आशीर्वादित बनवण्यासाठी आहे, आमचं कुटुंब आशीर्वादित करण्यासाठी आहे. देवाचं वचन हे आमची परिस्थिती बदलून आम्हाला आशीर्वादाकडे नेण्यासाठी आहे. परंतु जर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, त्या वचनाकडे आम्ही पाठ फिरवली, मन कठीण केलं, तर लक्षात ठेवा आमची परिस्थिती बदलणार नाही. आमची वाटचाल ही आशीर्वादाकडे नसणार आहे. आम्ही जिथं आहे तिथून परत आम्ही खाली येण्याची शक्यता आहे. मग दशांश आम्ही का दिला पाहिजे? तर बायबल सांगतं ती परमेश्वराची आज्ञा आहे. आम्ही दशांश का दिला पाहिजे? तर प्रभूची ती आज्ञा आहे, जी आपण आता वचन वाचलं. प्रभू म्हणतो, परमेश्वर म्हणतो काय, की माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. प्रभूचं वचन आहे, प्रभूची आज्ञा आहे आणि प्रभू स्वतः आम्हाला सांगत आहे. प्रभू स्वतः मला सांगतोय काय, की माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. आणि मग ज्यावेळेला तुम्ही प्रभूच्या भांडारामध्ये दशमांश आणाल, त्यावेळेला प्रभू म्हणतो की मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. बघा, जागा पुरणार नाही शब्द काय वापरले देवाने. जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद, जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता, म्हणजे तुमच्याकरिता जे दशांश देवाच्या भांडारात आणतात त्यांच्याकरिता प्रभू आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, जागा त्यांच्या घरात मावणार नाही, म्हणजे त्यांच्या घरात जागाच राहणार नाही की कुठे ठेवायचा आशीर्वाद. एवढा आशीर्वाद प्रभू वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. प्रतीती घ्या म्हणतोय प्रभू. तुम्ही माझा अनुभव घ्या, तुम्ही माझी परीक्षा घ्या, मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे का नाही म्हणून. मग पवित्र शास्त्रामध्ये इथं वचन आहे मलाकीमध्ये. मग जुन्या करारामध्ये
ह्या मलाकीचं पुस्तक आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा दशांश देण्याबद्दल पवित्र शास्त्रात उल्लेख आहे का, ह्याबद्दल आपण पाहणार आहे. आपण काढूया लेवीय याचं पुस्तक 27वा अध्याय. लेवीय याचं पुस्तक 27वा अध्याय आणि 30 वचन. प्रभू काय म्हणतो बघा. दशांश देण्याबद्दल प्रभूंनी आम्हाला काय बायबलमध्ये शिकवलंय त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. 30 वचन 27वा अध्याय लेवीय. भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असो, ते परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र होय. एखाद्याला परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र होय म्हणजे प्रभू काय म्हणतो, जे काही कदाचित तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही काम करीत असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करीत असाल, ह्या सगळ्यांमधून आमचा दशमांश म्हणजे आम्ही जे मिळवतो त्याचा 10वा भाग हा परमेश्वराचा आहे आणि ते देण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे. ते करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे. भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण भूमीचा उपज म्हणजे शेतामध्ये जे पिकलेलं आहे पीक, जे पीक पिकलेलं आहे, मग तू कोणतंही पीक असेल त्याचा दशमांश म्हणजे 10वा भाग हा परमेश्वराचा आहे आणि तो आम्ही परमेश्वराला दिला पाहिजे असं प्रभूचं वचन आहे. त्याच्यानंतर गणना याचा 18वा अध्याय. गणना याचा 18वा अध्याय आणि 21 वचनापासून. लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. मग दशांश प्रभूंनी आम्हाला सांगितले की जे लेवीय म्हणजे मंदिराची सेवा करणारे आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराने दशमांश देण्यासाठी सांगितलेलं आहे. मंदिरात अन्न असावं म्हणून आपला दशमांश दिला पाहिजे. मंदिरात का अन्न असावं? कारण मंदिरात प्रभूची सेवा करणारा सेवक आहे. सेवकासाठी, सेवकाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी, मंडळीची सेवा, मंडळीची जे काही मंडळीतल्या ज्या काही खर्चाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी देवाच्या मंदिरात आम्ही आमचा दशमांश आणला पाहिजे. हे प्रभूचं वचन आहे. पुढं लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. 23 वचन. तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी, त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष व्हावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होय. लेव्यांना इस्रायल लोकांमध्ये काही वतन नसावे, कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात ते लेव्यांचे वतन भाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहे. म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळायचे नाही. प्रभू काय म्हणतो की जे काही तुम्ही कमवाल, जे काही तुम्ही मिळवाल त्याचा 10वा भाग हा लेव्यांसाठी आहे, देवाच्या सेवकांसाठी आहे आणि तो आम्ही परमेश्वराला दिला पाहिजे. तिथं प्रभूची आज्ञा आहे, रिक्वेस्ट किंवा विनंती नाहीये. विनंती म्हणजे, रिक्वेस्ट म्हणजे द्यायचा का नाही द्यायचं हे आपण ठरवायचं असं नाही. कंपल्सरी आम्ही आमचे दशांश देवाला दिले पाहिजेत. हे मी नव्हे तर पवित्र शास्त्र सांगतंय. आणि आम्ही हे सुद्धा पाहतो की पूर्वीपासून म्हणजे अब्रामाच्या पासून त्या काळापासून लोक आपले दशमांश प्रभूला देत होते. जर आम्ही पाहिलं उत्पत्ती याचा 14वा अध्याय, कारण मोशेच्या नियमशास्त्रामध्ये परमेश्वराने तशी आज्ञा दिली की आम्ही आमचे दशमांश, भूमीचा उपज, आमच्या कमाईचा 10वा भाग, आमच्या उत्पन्नाचा 10वा भाग आम्ही परमेश्वराला दिला पाहिजे. ही प्रभूची आज्ञा ही मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हाला सांगण्यात आलेली आहे आणि इस्रायल लोक त्याप्रमाणे ते करीत होते आणि आम्ही सुद्धा ते केलं पाहिजे. उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि 18 वचनापासून.
आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. बघा मल्कीसदेक हा परात्पर देवाचा याजक होता. तो याजक द्राक्षरस आणि भाकर घेऊन म्हणजे काय की ज्या मंडळीत आम्ही जातो, ज्या मंडळीत आम्ही प्रभुभोजन घेतो, द्राक्षरस आणि भाकर घेतो, ज्या मंडळीत देवाचा सेवक आम्हाला द्राक्षरस आणि भाकर देतो, त्या मंडळीचा सेवक, त्या सेवकासाठी प्रभूचं वचन आहे. इथं काय लिहिले की मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या सामोरे आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्रामाला आशीर्वाद देवो. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले, तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. कुणाला दिला? अब्रामाने कुणाला अवघ्याचा 10वा भाग दिला? ज्यांनी भाकर आणि द्राक्षरस घेऊन आला, ज्याने अब्रामाला आशीर्वाद दिला, ज्याने अब्रामासाठी प्रार्थना केली, ज्याने अब्रामाला भविष्य काळासाठी आशीर्वाद दिला, त्या सेवकाला, त्या मल्कीसदेकाला, त्या याजकाला अब्रामाने अवघ्याचा 10वा भाग दिला. लक्षात घ्या, या लॉकडाऊन मध्ये आपलं चर्च भरलेलं नाही, त्यामुळं प्रभुभोजन कुणालाही मिळालेलं नाहीये. ज्यावेळेला चर्च सुरू होईल त्यावेळेला प्रभुभोजन प्रत्येकाला मिळेल. परंतु लॉकडाऊनच्या आधी आम्ही पाहतो की आपण चर्च मध्ये येत होतो, महिन्याच्या महिन्याला प्रभुभोजन घेत होतो, आम्ही परमेश्वराच्या विधी, प्रभूचे वचन आम्ही पाळत होतो. मग जर लॉकडाऊन मध्ये चर्च बंद आहे, मग आम्ही परमेश्वराला जे द्यायचं आहे ते देणं का बंद केलं? का परमेश्वराचा जो दशांश आहे तो परमेश्वराला आम्ही देत नाही? हा प्रश्न जो आहे तो प्रश्न नक्कीच तुम्ही स्वतःला विचारा. जर अब्राम देवाचा सेवक होता, देवाने त्याला निवडलं होतं, पाचारण केलं होतं, त्याला त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रभूची योजना होती. अब्रामाला सुद्धा ती योजना पूर्ण होण्यासाठी, अब्रामाला आशीर्वादित होण्यासाठी, अब्रामाचे भविष्य, अब्रामाची संतती आशीर्वादित होण्यासाठी अब्रामाला दशमांश देणं गरजेचं होतं. कारण त्याला माहिती होतं की ती देवाची आज्ञा आहे. जर ती देवाची आज्ञा आहे ही अब्रामाला माहिती होती, तर अब्रामाने ते वचन पाळलं आणि त्यांनी जो देवाचा सेवक मल्कीसदेक, जो परात्पर देवाचा सेवक आहे, याजक आहे, त्याला त्याने अवघ्याचा 10वा भाग दिला. जो सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतो, जो सेवक तुमच्यासाठी, तुमच्या संकटात, तुमच्या अडचणीमध्ये देवाने तुमच्यासाठी त्याला ठेवलेला आहे, त्याला कोणतंही वतन दिलेलं नाही, त्याला कोणतंही काम करण्याची आज्ञा प्रभूने दिली नाही, कुठलेही व्यवसाय करण्याची आज्ञा दिली नाही, त्याला पूर्णपणे मंडळीतून येणाऱ्या दशमांश आणि अर्पणावर आपली उपजीविका करण्याचा अधिकार प्रभूने दिलेला आहे. आणि जर तो प्रभूने अधिकार दिलाय देवाच्या सेवकांना, तर प्रेनो तो अधिकार आम्ही, जो सेवकाचा आहे तो अधिकार आम्ही त्यांना दिला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, पाऊल करिंथकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो की मळणी करणाऱ्या बैलाला मुसके बांधू नका, जो काम करतो त्याला मजुरी मिळणं आवश्यक आहे. मग जर देवाचा सेवक सेवा करतो तर त्याच्यासाठी अर्पण आणि दशांश मिळणं आवश्यक आहे. ही देवाची आज्ञा आहे. आम्ही का दशांश दिला पाहिजे? तर प्रभूची ती आज्ञा आहे, ती रिक्वेस्ट नाही, विनंती नाही. आपल्या मनात आलं तर द्यायचं आणि आपल्या मनात नाही आलं तर द्यायचं नाही, असं नाहीये. नीट लक्ष द्या, असं नाहीये. प्रभूची आज्ञा की आम्ही आमचे दशमांश सगळा, बरं का, सगळा, त्याच्यातला काटछाट करून नाही, सगळा जेवढा दशांश आहे, जेवढं कमवतो त्याचा 10वा भाग हा परमेश्वराचा आहे आणि तो आम्ही सगळा दशांश प्रभूच्या भांडारात आणावा, असं प्रभूचं वचन मलाकी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, आपण वाचलं सुरुवातीला. आणि इथं सुद्धा जी वचन तुम्हाला सांगितले की प्रभू म्हणतो की लेव्यांना कुठलंही वतन किंवा कुठलीही गोष्ट दिले नाही. जे काही अर्पण मंदिरामध्ये येतात त्या मंदिरातला जे काही आहे ते सर्व याचकांसाठी आहे, कारण त्यांना कोणतंही वतन दिलेलं नाहीये. जर देवाचा सेवक सगळ्या गोष्टींचा त्याग करून प्रभूची सेवा करीत असतो, तर आम्ही सुद्धा आपल्या सेवकासाठी आमचे दशांश, देवाच्या सेवेसाठी आमचे दशांश अर्पण आम्ही परमेश्वराला दिले पाहिजेत. आणि हेच ज्या आज्ञा होत्या जुन्या करारामध्ये, त्या जुन्या करारातल्या आज्ञा इस्रायल लोक सर्वच इस्रायल लोक पाळत नव्हते, तर काही लोक ती वचनं पाळत नव्हते.
जसं नाही का बायबल सांगते की बोलवलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडके आहेत. जे निवडलेले आहेत थोडकेच आहेत तेच प्रभूची आज्ञा पाळतात. जे बोलवलेले आहेत ते प्रभूची आज्ञा पाळू शकत नाहीत. कारण असंही प्रभूचं वचन म्हणते की मला प्रभूची प्रभूची म्हणणाऱ्या प्रत्येकाचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, तर जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात चालतात त्यांचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. आज आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही प्रभूच्या सगळ्या आज्ञा पाळत आहोत, परंतु ही आज्ञा जी प्रभूचं दशांश देणं आहे ही आज्ञा आपण पाळत आहोत काय? प्रभूचं वचन सांगतं की नुसतंच प्रभूची प्रभूची म्हणत बसणाऱ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही होणार. नुसतंच प्रार्थना करणाऱ्या स्वार्थासाठी गरजेसाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. तर जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार आहे, त्यांनाच प्रभूचा आशीर्वाद मिळणार आहे. आणि म्हणून ही इस्रायल लोकांपैकी लोक जे होते ते काही लोक प्रभूचं वचन पाळत नव्हते, देवाच्या वचनाप्रमाणे ते आचरण करीत नव्हते. म्हणून मलाखीचं पुस्तक याचं 3ऱ्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं की 3रा अध्याय 6वं वचन, कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे म्हणून याकोब वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाही. प्रभू काय म्हणतो? मी बदलणारा देव नाहीये. थोडा विचार करा, जर प्रभू बदलणारा असता तर ह्या दिवसांमध्ये आम्ही टिकलो असतो का? आम्ही राहिलो असतो का ह्या दिवसांमध्ये? जर प्रभू बदलणारा असता तर. प्रभू आपला देव बदलणारा नाहीये, तो कधी बदलत नाही. तो कालचा होता तसा आज आहे आणि उद्याही असणार आहे. मग जर देव बदलणारा नाही तर मग आपण देवाची आज्ञा मोडायची का? आम्ही देवाच्या आज्ञेपासून बाजूला जायचंय का? नाही. मग पाऊल काय म्हणतो माहितीये की कृपा वाढावी म्हणून आम्ही पापच करत राहायचंय का? किती दिवस आम्ही चुका करत राहायचे की देव आमच्यावर कृपा करतो म्हणून. म्हणून प्रभूचं मत की कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे म्हणून याकोब वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाही. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले ते पाळले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन असे परमेश्वर सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे असे म्हणून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पण या संबंधाने. प्रभू म्हणतो, स्वतः प्रभू म्हणतो की तुम्ही मला फसवलंय, तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तुम्ही मन कठीण केलं. कोणत्या बाबतीत? तर प्रभू म्हणतो दशमांश आणि अर्पण या संबंधाने. इथं दुसरा विषय प्रभूने घेतलेला नाहीये. या वचनामध्ये प्रभू स्पष्ट सांगितलंय की आम्ही आमचे दशमांश आणि अर्पण प्रभूला दिलेच पाहिजेत. पुष्कळ लोक दशांश आणि अर्पण प्रभूला देत नाहीत आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बदललेली नाहीये. माहिती, आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रभूला दिलं पाहिजे, तेही आनंदाने. तर जे मगाशी आपण सुरुवातीला वचन वाचलं तर मला की 3रा अध्याय 10वं वचन, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाश कपाटी उघडून. बघा, लक्षात घ्या, जर आम्ही आमचे दशमांश आणि अर्पण प्रभूला द्यायला सुरुवात केली प्रामाणिकपणे विश्वासूपणे, सगळा दशमांश भूमीचा उपज असेल किंवा तुमच्या शेतातील पीक असेल, काही असेल, तुमच्या जनावरांच्या उत्पन्नाचा दशमांश असेल किंवा कुठलाही दशांश असेल, प्रियानो तो दशमांश आम्ही परमेश्वराला दिला तर प्रभू म्हणतो की मी आकाश कपाटी उघडून जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यासाठी वर्षित नाही. याविषयी माझी प्रचिती पहा. प्रभू आम्हाला त्याची प्रचिती घ्यायला सांगतोय, त्याचा अनुभव घ्यायला सांगतोय. पण प्रभूचं जे आहे ते आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे, कारण जो संतोषाने देतो तोच देवाला आवडतो. विचार करायचा आहे की आम्ही परमेश्वराला खरंच आमचे दशांश देत आहे काय? देवाची सेवा वाढण्यासाठी, देवाची सेवा टिकून राहण्यासाठी, आपल्या फलटण तालुक्यात आपली मंडळी टिकून राहण्यासाठी, आपलं चर्च मंडळीतले लोक टिकून राहण्यासाठी, देवाची सेवा शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आम्ही देवाच्या सेवेला मदत केली पाहिजे. ज्यावेळेला आम्ही देवाच्या सेवकाचा विचार करतो त्यावेळेला देव आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून इथं मला की 3रा अध्याय आणि 11 वचनामध्ये काय लिहिलंय बघा, का आम्ही आमचा दशांश द्यायचा?
ज्यावेळेला आम्ही आमचा दशांश देतो, आकाश कपाटी उघडून जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद प्रभू आम्हाला देतोच, परंतु पुढे काय होतो की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये. तुमच्या भूमीच्या पिकाची, तुम्ही जी मिळवाल पिकवाल त्याची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्ष लताचे फळ अकाली गळणार नाही असे परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुमच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून, तुम्ही जे कमवता जे मिळवता त्याची नासाडी होऊ नये, ते वेस्ट जाऊ नये, त्याच्यावर बरकत राहू नये किंवा ते अवांतर खर्च होऊ नये म्हणून परमेश्वर म्हणतो की मी जे नासाडी करणार आहेत किंवा जे काही खाऊन टाकणार आहेत मी तुम्हासाठी धमकावीन. मी तुम्हासाठी धमकावीन. कोण आमच्या हाताला यश येऊ देत नाही, कोण आमचं जे मिळवतं त्याच्यावर आशीर्वाद येऊ देत नाही. तर जो पवित्र शास्त्रामध्ये जो दुष्ट म्हटलेला आहे, जो सैतान आहे, तो आम्हाला प्रभूचं वचन पाहू देत नाही. आम्ही जो दशांश आहे तो दशांश आम्ही परमेश्वराला देऊ नये म्हणून आमचं मन कठीण करतो. आम्ही दशांश देऊ नये म्हणून आम्हाला आमच्या मनामध्ये कुठेतरी विचार टाकतो की कशाला द्यायचं, नको द्यायला, जाऊ दे, काही नाही फरक पडत, असा विचार आमच्या मनामध्ये टाकतो. आणि मग जे आम्ही वाचवतो किंवा जे आम्ही प्रभूला द्यायचं ठेवतो मग ते इकडं तुम्ही ठेवाल, परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही ते वेस्ट जाईल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही, टिकणार नाही. मग तुम्ही विचारात पडाल, अरे मी एवढं प्रार्थना करतो, बायबल वाचतो, एवढं देवाची आराधना करतो, प्रामाणिक राहतो, मग माझ्या जीवनात पैसा का नाही पुरत, माझ्या घरामध्ये का आशीर्वाद नाही राहत, असा परत विचार करू नका. मी नाही सांगत, बायबल सांगतो. प्रभू म्हणतो की तुम्ही दशांश आणि अर्पण देत नाही म्हणून तुम्ही मला फसवलेला आहे, तुम्ही माझ्याशी माझा जो करार आहे तो तुम्ही मोडलेला आहे. प्रभूंनी आम्हाला दशांश देण्याची आज्ञा दिलेली आहे. अब्राहमाने सुद्धा देवाची आज्ञा पाळली. मग आपण देवाची आज्ञा पाळू शकत नाही का? देवाचं वचन आम्ही पाळू शकत नाही का? प्रभू आम्हाला सगळंच द्यायला नाही लावत, फक्त आमच्या कमाईचा 10वा भाग, फक्त आपल्या कमाईचा 10वा भाग हा परमेश्वर आम्हाला द्यायला सांगतोय. आणि जर आम्ही हे प्रामाणिकपणे दिलं तर नक्कीच परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे. म्हणून जे पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला वचन ते माहिती आहे, मी बरेच वेळा ते वाचलेलं आहे. हग्गईचं पुस्तक याचा पहिला अध्याय, हग्गईचं पुस्तक याचा पहिला अध्याय हग्गईचं पुस्तक याचा पहिला अध्याय 6 वचनापासून 5 पासून. आता परमेश्वर सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. प्रेम, आता प्रभू आम्हाला एक गोष्ट सांगत आहे की आम्ही आमच्या मार्गाकडे लक्ष लावलं पाहिजे. आम्ही कसे चालत आहोत, आम्ही आमच्या मार्गामध्ये आमचा दशांश आम्ही प्रभूला देत आहे का नाही याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. विचार करा, नक्कीच विचार करा. प्रभू आम्हाला म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा, लक्ष लावा. आता बस झालं, आता आजपर्यंत आपण देवाची आज्ञा मोडली, आजपर्यंत दशांश दिला नसेल, ठीक आहे, देवाला क्षमा मागा, देव क्षमा करणारा देव आहे, परंतु इथून पुढे आम्ही आमच्या मार्गाकडे लक्ष लावायचं. पुढे प्रभू म्हणतो तुम्ही पुष्कळ पेरणी करीता पण हाती थोडे लागते. भरपूर कमवतो, भरपूर पेरणी भरपूर करतो पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. असंच होतंय. भरपूर कमवतो, येताना भरपूर दिसतं, परंतु जाताना दिसत नाही. का नाही दिसत? इकडं नववचन सांगतं तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का? प्रभू काय म्हणते, जे तुम्ही घरी आणलं, जे कमवून आणलं त्याच्यावर मी फुंकर घातला. कुणी फुंकर घातलाय? प्रभूने फुंकर घातला. लक्षात ठेवा, प्रभू फुंकर घालतो. फुंकर घालणं म्हणजे ते उडून जाणं, ते राहत नाही, ते टिकत नाही. प्रभू म्हणतो त्यावर मी फुंकर घातला. हे का? का असं? का परमेश्वराने फुंकर घातला? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून
तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. समजलं? का परमेश्वर फुंकर घालतो? का आमच्या हाताला यश देत नाही? का आम्ही मिळवते ते आम्हाला पुरत नाही? कारण की इकडे मंदिर ओसाड पडलंय आणि जो तो आपापल्या घरासाठी धडपड करीत आहे, जो तो आपापल्या कुटुंबासाठी धडपड करीत आहे. आणि जे देवाचं आहे, देवाचं मंदिर, देवाचं भांडार पूर्णपणे रिकामं झालंय. म्हणून प्रभू म्हणतो की माझ्या मंदिरात अन्न असावं, म्हणून आपला दशमांश, सगळा दशमांश तुम्ही देवाच्या भांडारात आणा. त्यासाठी तुम्ही तुमच्या मार्गाकडे लक्ष पुरवा. प्रेम, देवाचं वचन आहे, देवाची आज्ञा आहे. ही विनंती नाही, ही आज्ञा प्रत्येकाला पाळणं गरजेचं आहे. ही आज्ञा प्रत्येक जण पाळू शकतो, पाळलीच पाहिजे. तिथं विनंती नाही, विनंती नाही. म्हणून आज प्रभू आम्हाला म्हणत आहे, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. मंदिरात अन्न असावं म्हणून आपला दशमांश द्यायला सुरुवात करा. तुम्ही शेतकरी असाल, शेतातला उत्पन्नाचा 10वा भाग प्रभूला तुम्ही द्या. तुम्ही व्यवसाय करीत असाल, ते व्यवसायातल्या कमाईचा तुम्ही 10वा भाग परमेश्वराला तुम्ही द्या. तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर त्या नोकरीतल्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा 10वा भाग तुम्ही परमेश्वराला द्या. तुमची जनावर असेल, जनावरांचा तुमचा बिझनेस असेल, त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तुम्ही 10वा भाग परमेश्वराला तुम्ही द्या. प्रभूचं वचन आहे, प्रभूची आज्ञा आहे. प्रभू आम्हाला सांगतोय की आम्ही आमचा दशांश प्रभूला दिला पाहिजे. आणि बघा, ज्यावेळेला तुम्ही प्रभूला द्यायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुमच्या घरामध्ये भरपूर आशीर्वाद राहणार आहे. तुम्हाला काही कमी नसणार. तुमचं नुकसान कधीच होणार नाही, कधीच नुकसान होणार नाही. अवांतर जो पैसा जातो, दवाखान्याला जातो, तुम्ही इकडे वाचवाल तिकडे दवाखान्याला घालवाल, तुम्ही इकडे वाचवाल कुठेतरी खड्डा येईल, काहीतरी येईल, तिकडे ते निघून जाईल. असं जाणार नाही. तुमच्याकडे बॅलन्स राहणार, तुमच्या घरात जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुमच्या कुटुंबात राहणार आहे. कुणाचं ऐकून तुम्ही देवाची आज्ञा मोडू नका. कुणाकडे बघून देवाची आज्ञा मोडू नका. किती जण देतात हे बघून आज्ञा मोडू नका. देवाने तुम्हाला वचन सांगितलेलं आहे, प्रत्येकासाठी ते वचन आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच हे वचन तुम्हाला समजलेलं आहे. आणि तुम्ही, मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही देवाचं वचन पाहायला सुरुवात कराल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो. तू सर्व शक्तिमान, सर्व समर्थ देव आहेस. प्रिय प्रभो, आमचा राजा तू आहेस. आम्ही दशांश दिला पाहिजे ही तुझी आज्ञा आहे. आणि ती आज्ञा आम्ही पाळलीच पाहिजे असं तू आम्हाला सांगतोस. आम्ही आमचा सगळा दशमांश तुझ्या भांडारात आणावा ही तुझी आज्ञा आहे प्रभो. हे तू आम्हाला करायला सांगतोय. ते आमच्या मनावर नाहीये प्रभो. आमच्या मनात आलं तर आम्ही देणार, आणि आमच्या मनात नाही आलं तर आम्ही नाही देणार. हे चुकीचं आहे. आम्ही ते वेळेच्या वेळेला केलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. आम्ही त्याच्यापासून पळू शकत नाही. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. प्रभू, तू आम्हाला आमच्या मार्गाकडे लक्ष लावायला सांगतोय. आम्हाला तू पाहायला लावतोय की आम्ही खरंच आमचे दशांश देतोय का नाही. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही पुष्कळची पेरणी करता, परंतु हाती थोडे लागते. तुम्ही जे घरी आणता ते जसं काही भोग पडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही टाकता. का असं? त्यावर मी फुंकर घातला का असं? कारण इकडे मंदिर ओसाड पडलंय, मंदिरामध्ये अन्न नाहीये, भांडार रिकामं झालंय. आणि जो तो आपापल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी धडपड करीत आहे. प्रत्येक जण आपल्या घरासाठी, माझं घर कसं सुंदर दिसल, माझं घर कसं चांगलं दिसल, याच्या विचारा ह्या गोष्टीमध्ये ते आहेत. परंतु देवाची जी आज्ञा आहे दशांश देण्याची, त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. आणि आज प्रभू, तो आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे की आम्ही आमचे दशांश तुला दिले पाहिजे. ती आज्ञा आहे प्रभू, त्याच्यापासून आम्ही कुठं पळू शकत नाही. म्हणून प्रभू आम्हाला मदत कर की येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही ती आज्ञा पाळावी. राधे बाप्पा, या ऑनलाईनच्या माध्यमातून जे जोडले गेलेत आणि वचन ऐकत आहेत, नक्कीच प्रभू तू त्यांना आशीर्वाद दे. कधी कधी असं होतं प्रभू की आम्ही एखादं काम हाती घ्यायला जातो, परंतु ते हातातून जातं परमेश्वर बाप्पा. कदाचित आम्हाला एखादं काम
आम्ही करत असेल आणि ती काम आम्हाला माहित पण नाही, आम्हाला कळत पण नाही की ते आमच्या हातातून निघून जातं, काहीच आम्हाला मिळत नाही. प्रभू असं का? तर आम्ही तुला देण्यामध्ये कमी आहे. आम्ही आमचा दशांश तुला देत नाही म्हणून आमची कामं रखडलेले, आमच्या घरामध्ये आशीर्वाद नाही, आमच्या घरामध्ये यश नाही, घरामध्ये सतत प्रभूची कमी आहे, प्रत्येक गोष्टीची सतत अडचण आहे. आमचं घर भरलेलं नाहीये कारण आम्ही आमचा दशांश तुझ्या भांडारात आणायचं बंद केलंय. आम्ही तुला दशांश देणं बंद केलंय. परंतु आजपासून आम्ही ही सुरुवात करणार आहे. सहाय्य कर प्रभू या लेकरांना की त्यांनी सुरुवात करावी आपले दशांश देण्यासाठी. तुझी कृपा त्यांच्यावर मोकळी कर. सर्व गौरव आम्ही तुला देत आहे. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून आई, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मेची गोड आणि प्रेम सहभागिता आणि त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन आणि आशीर्वाद जे आज या ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, जे आज या प्रार्थनेला बसलेले आहेत, त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तेपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वादित करो.